दुसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त गोदा तीरावर गंगा गोदावरी महाआरती भक्तिमय वातावरणात संपन्न। संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित गंगा गोदावरी महाआरतीला भाविकांची उच्चांकी उपस्थिती। दुसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त कोपरगाव येथील गोदावरी तीर लहान पूल येथे संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेली गंगा गोदावरी महाआरती भक्तिमय आणि आध्यात्मिक वातावरणात उत्साहात संपन्न झाली। आमदार युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या संकल्पनेतून दरवर्षी आयोजित होणाऱ्या या धार्मिक सोहळ्याला शिवभक्तांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। संत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती परमपूज्य रमेश गिरीजी महाराज, शारदानंद गिरीजी माताजी, आमदार विवेक कोल्हे, प्रकाशजी चित्ते यांच्या उपस्थितीत पवित्र गोदामाईची विधिवत महाआरती करण्यात आली। यावेळी कोपरगावसह संपूर्ण परिसरातील नागरिकांच्या सुख समृद्धी, उत्तम आरोग्य, समाधान आणि सर्वांगीण कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली। संत महंतांचे सानिध्य, गोदामाईच्या आरतीचा भक्तिमय सोहळा, शिवभक्तांची श्रद्धा आणि असंख्य भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण गोदातीर भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिक ऊर्जेने भारावून गेला। श्रावण महिन्याच्या पवित्र प्रारंभाला गोदामाईच्या साक्षीने झालेल्या या महाआरतीने धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणाला विशेष उंची प्राप्त झाली। या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले। महाआरतीसाठी शिवभक्त, नागरिक, माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक पदाधिकारी, विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते, युवा सेवक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्रद्धा, सेवा आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा हा सोहळा उपस्थितांच्या मनात आध्यात्मिक आनंदाची अनुभूती देणारा ठरला। आज श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवार आणि योगायोग आज एकादशी देखील आहे। अशा पवित्र अशा श्रावणातील द्वितीय सोमवार निमित्ताने संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित गंगा गोदावरी आरती खरं तर गेल्या 4 वर्षापूर्वी चालू झालेला हा स्तुत्य उपक्रम कोपरगावकरांनी अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद देऊन याचं मोठ्या प्रमाणात स्वागत केलेलं आहे। खऱ्या अर्थाने गोदावरीचं महत्त्व, दक्षिणेकडची गंगा म्हणून जिला आपण संबोधितो, 1500 किलोमीटर प्रवास करून एक जीवनदायिनी म्हणून ज्या गोदावरीकडे आपण बघतो तिचं महत्त्व पुढच्या पिढीला कळावं। धार्मिकता, आध्यात्मिक वातावरण, एक सकारात्मक ऊर्जा या निमित्ताने सर्वच आरतीला येणारे घेऊन जाता। साधू संतांच्या उपस्थितीत ह्या आरतीचा सुरुवात गेल्या 4 वर्षापूर्वी केली आणि दर सोमवारी खरं तर उत्स्फूर्त असे महिला भगिनी विशेषतः मोठ्या प्रमाणात येतात आणि या ठिकाणी गंगा गोदावरीचं आरती म्हणून आपण ही साजरा करतो। ज्या पद्धतीने यूपी मध्ये त्या ठिकाणी गंगा किनारे काशी असेल किंवा इतर ठिकाणी ज्या पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने आरती केली जाते त्याच पद्धतीने तीच सकारात्मक ऊर्जा घेऊन या ठिकाणी जरी आम्ही ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून विशेषतः युवा सेवकांचे मी आभार मानतो, कोपरगावकरांचे आभार मानतो। आपल्या माध्यमातून कोपरगावकरांना या पवित्र अशा श्रावण महिन्याच्या शुभेच्छा देतो आणि जास्तीत जास्त पुढच्या सोमवारी आपण सर्वजण या ठिकाणी सहभागी होऊन याचे अनुभव घ्यावा हीच या निमित्ताने विनंती करतो। निश्चितपणाने गेल्या 4 वर्षापासून आपण इथं स्वर्गीय सूर्यवान पाटील वाडणे घाटावर ही गंगा गोदावरी आरती करत आलेलो आहे, परंतु उत्स्फूर्त प्रतिसाद बघता हा घाट देखील मोठ्या प्रमाणात एक नवीन घाट आपल्याला या ठिकाणी करावा लागणार आहे। पुढच्या वर्षी त्या ठिकाणी कुंभमेळा नाशिकमध्ये होतो आहे आणि कुंभमेळ्याची जय्यत तयारी नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये जरी चालू असली तरी आधीच खरं तर गिरीश भाऊ महाजन असतील, मुख्यमंत्री साहेब असतील, शेखर सिंग आयुक्त असतील, या सगळ्यांना पत्रव्यवहार करून मान्य माझे आमदार कोल्हेताई असेल, मी स्वतः असेल त्या ठिकाणी पाठपुरावा करतो आहोत आणि त्या अनुषंगाने अगदी पुंतांबा असेल, कोपरगाव असेल या ठिकाणी घाट सुशोभीकरण किंवा ही पवित्र अशी गोदावरी नदीचं सुशोभीकरण व्हावं आणि एक चांगलं पर्यटन स्थळ किंवा धार्मिक स्थळ या निमित्ताने आपल्या ह्या कोपरगाव गोदावरी तीरी व्हावं हीच आमच्या सगळ्यांची इच्छा आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलत आहोत।